नमस्कार. आपण पाहत आहात ऑनलाईन धाराशिव न्यूज आणि ही आहे कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026 संदर्भातील बातमी. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची संधी होती. तहसील कार्यालय परिसरात दिवसभर प्रचंड राजकीय हालचाली पाहायला मिळाल्या. जवळपास सर्वच प्रमुख राजकीय पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम वेळ दुपारी 3 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र इच्छुक उमेदवारांची वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाने दुपारी 12 वाजल्यापासूनच संयमाची आणि सतर्कतेची भूमिका घेतली. सर्व इच्छुक उमेदवारांना वेळेचे भान ठेवण्याच्या सूचना देत नियमित वेळेत उमेदवारी कक्षामध्ये उपस्थित राहून अर्ज भरण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात आले. यामुळे रात्री उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान आजच्या दिवशी राजकीय पक्षांचे डावपेचेही उघड झाले. अनेक पक्षांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपले पत्ते उघड न करता अगदी काही मिनिटे शिल्लक असतानाच पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म आपल्या पसंतीच्या उमेदवारांच्या हाती दिला. या तथाकथित डॅमेज कंट्रोल धोरणामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड धाकधूक निर्माण झाली होती. त्यामुळेच अनेकांनी खबरदारी म्हणून अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल केले. या घडामोडींमुळे काही उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला, तर अनेकांना ऐनवेळी निराशेचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे काही इच्छुकांनी तर शेवटच्या क्षणी पक्षप्रवेशाची तयारी करत पक्षाचा एबी फॉर्म हस्तगत केल्याची ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासूनच तहसील कार्यालयात नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. ही गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने सकाळपासूनच चोख बंदोबस्त तैनात केला होता. निवडणूक विभागात सहकार्य करत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने अत्यंत संयम राखत तत्परतेने काम केले. धाराशिव जिल्हा परिषद पंचायत समिती. कळंब जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026. एकूण नामनिर्देशन पत्र विक्री झालेल्या नामनिर्देशक पत्राची संख्या 814. त्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी दाखल नामनिर्देशक पत्राची संख्या 162. पंचायत समितीसाठी नामनिर्देशक पत्राची संख्या 219 इतकी झाली आहे. एकूणच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय डावपेच, प्रशासनाची कसोटी आणि इच्छुकांची धावपळ यांचे चित्र स्पष्टपणे दिसून आले. आता उमेदवार निश्चित झाल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026 ची लढत अधिकच रंगतदार होणार हे मात्र नक्की. निवडणुकीसंदर्भातील प्रत्येक ताज्या अपडेटसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आमचा मोबाईल नंबर ॲड करा. सर, आपण उमेदवारी अर्ज दाखल करायची तयारी कधी केली होती? आता महाविकास आघाडी होणार म्हणून समजल्याच्या नंतरनं मी थांबलेलो होतो, पण पार्टीनं रात्री फोन केला उशिरा की फॉर्म आपल्याला भरावं लागते म्हणून. मग रात्रीपासून तयारी केली, दिवसभर तयारी केली आणि 1:30-2 वाजता इथं आलो होतो मी. मग उमेदवारी ही अर्ज आज उशिरा भरून घेतला आणि दाखल केला. दाखल केल्याच्या नंतर आत्ताच बाहेर आलो. जनतेकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत आणि नंतर निवडून आल्यानंतर तुम्ही जनतेला काय कामातून उत्तर कशा पद्धतीने देणार? जनतेनं फक्त एक लक्षात घ्यावं की निवडणुकांच्या आधी तुमच्यासाठी संघर्ष करणारे चेहरे कोणते आहेत. गरीब घरचे शेतकरी पुत्र असलेले आणि खरंच तुमच्यासाठी आंदोलनं, उपोषणं, जीवाचं रान करून केलेल्या चेहऱ्यांना संधी द्यावी. निव्वळ पैशाच्या जोरावर निवडणुकीसाठी उभा राहणाऱ्यांचा माज जनतेनं मोडीत काढावा आणि जनतेनं गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या पुत्रांना, चळवळीतून आलेल्या लोक चळवळ करणाऱ्या पोरांना, तरुणांना संधी द्यावी, एवढीच जनतेला माझी विनंती आहे. सर, आपण उमेदवारी अर्ज जिल्हा परिषदेसाठी दाखल केला आहे, तर तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये कोणती कोणती गावे आहेत? आता जिल्हा परिषद गटामध्ये आढाळा आहे, आथर्डी आहे, पाथर्डी आहे, खोनला आहे, सातारा आहे, भाटसांगवी आहे, हावरगाव आहे, हासेगाव आहे, खेरडा आहे, बोर्डा आहे, तांदुळवाडी आहे, शेळका धानोरा आहे, भाटशिरपुरा, डोळा पिंपळगाव, ही सगळे गावांचा समावेश आहे. या सर्व गावामधून तुम्हाला जास्तीचं मताधिक्य कोणत्या गावातून भेटेल? मताधिक्य म्हणजे मी प्रत्येक गावात जाणार आहे, प्रत्येक शेतकऱ्या पुढे जाणार आहे, मी हक्काने जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी मी काम केलेलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यानं गावात गेल्याच्या नंतर प्रत्येकाची मतदाराची भेट घेऊन हात जोडून विनंती करणार आहे, नम्र आवाहन करणार आहे की बाबा मी कुठलाही
राजकीय घराण्यातला नाही, पैसेवाला नाही, पण तुमच्या कामाचा आहे हे पटवून देणार आहे आणि त्या जोरावर सर्वांनाच विनंती करणार आहे. तरुण वर्गांना करणारे, शेतकऱ्यांना करणारे, व्यापाऱ्यांना करणारे, विद्यार्थ्यांना करणारे, सर्वांनाच करणारे विनंती. धन्यवाद. आता साधारण 5:30ची वेळ झाली आहे. आपण आतमध्ये कधी गेला होता आणि आतमध्ये काय इतर उमेदवार जे आहेत नामनिर्देशन दाखल करण्यासाठी उभे राहिले त्यांची काय म्हणजे शारीरिक हालचाल कशी आहे आतमध्ये अगोदर? मध्यंतरी मध्ये गेल्याच्या नंतर न बसायला खुर्च्याही नाहीत, उभा राहून सगळे ताटकाळून पायाला गोळे आलेले आहेत सगळ्या भावी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांच्या. मध्ये पाणी प्यायची सोय नाही, बसायला जागा नाही, त्यामुळे झाले थोड्या हाल, पण सगळे उत्सुक आहेत. म्हणजे निवडणुकीच्या उत्सुकता शिगेला गेल्यामुळं ताणतणाव असा कोणाच्याही चेहऱ्यावर दिसत नाही, सगळे हसतमुख सहन करायला लागले. बरं मला सांगा, आता इतकी जी हाल अपेष्टा आहे तेवढी हाल अपेष्टा निवडून आल्यानंतर उमेदवार करतील का जनतेसाठी? आता हालापेष्ट जनतेसाठी करणं गरजेचंच आहे, पण इतरांचं काय सांगता येणार नाही. पण तुमचं सांगा मी 100% तुम्ही बघताय, अनेकदा माझ्या बाईट घेतल्यात की मी शेतकरी चळवळीतला शेतकरी पुत्र असलेला कार्यकर्ता आहे. माझ्याकडे कुठलाही राजकीय वारसा नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, चळवळीतून वर आलेला पक्षानं संधी दिलेला एक कार्यकर्ता आहे की बाबा मी जर मंगरुळ जिल्हा परिषद गटातील लोकांनी नागरिकांनी संधी दिली तर नक्कीच त्या दिलेल्या संधीला साजेस असं काम करून दाखवीन. आतापर्यंत कुठलंही लोकप्रतिनिधीचं पद नसताना मी आक्रमक राहून पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, अतिवृष्टी असेल, सगळ्याच बाबतीत आंदोलनं निवेदनं केलेत रस्त्यांच्या बाबतीत. त्याच्यानंतर त्या जर पदावर गेलो तर नक्कीच लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीन आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करीन. सर तुम्ही आमच्या चॅनलला प्रतिक्रिया दिली, पुढील वाटचालीसाठी तुम्हाला आमच्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा.